नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 12वी विषय भूगोल आहे बघा. तर आपण या भूगोल विषयाची आपण पूर्ण सोडवलेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत उत्तरासकट. तर चला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. तर चला सुरुवात करूया पेपर बघायला. अगोदर पेपर बघणार आणि नंतर तुम्हाला याची उत्तरे दाखवणार आहे. तर बघा हा पेपर. तर बघा आपला प्रश्न दुसरा चालू झालेला आहे. प्रश्न तिसरा बघा, फरक स्पष्ट करा. प्रश्न चौथा नकाशामध्ये दाखवायचा आहे. तर बघा प्रश्न चौथ्यातला आहे. प्रश्न पाचवा टिपाल्या. 6वा उतारा वाचून त्या खालील प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा त्या उताराखालील प्रश्न आहेत हे. बघा आकृती काढून नावं लिहायची आहेत आणि प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. तर बघा विद्यार्थ्यांना असा आपण पेपर बघितलेला आहे. आता याची सोडवलेली उत्तरे आपण बघणार आहोत. तर बघा सोडवलेला पेपर आहे हा. प्रश्न दुसरा बघा, भौगोलिक कारणे. त्यातील दुसरा, त्यातील तिसरा बघा. प्रश्न तिसरा बघा, फरक स्पष्ट करा. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. त्यातील तिसरा फरक स्पष्ट करा बघा, मळ्यांची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. तर बघा यातील फक्त 4च मुद्दे लिहिलेले आहेत. तर बघा प्रश्न चौथा आहे बघा, नकाशाच्या साहाय्याने तुम्हाला नकाशात या पुढील बाबी दाखवायच्या आहेत आणि सूची तयार करायची आहे. तर बघा पहिलं काय आहे, भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य. तर बघा सर्वाधिक राज्य असणारे बघा केरळ आहे आणि त्यातील दुसरा आहे सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश. तर बघा त्यातील सर्वात आयुर्मान असणारा देश इथे बघा जपान आहे. जपान इथे तुम्हाला असं दाखवायचं आहे नकाशात. तर बघा त्यातील आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र कुठलं आहे बघा. तर इथं आहे बॉम्बे हाय, हे खाणकाम क्षेत्र आहे अरबी समुद्रातील. आणि तिसरा आहे बघा पंच महासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र बघा इथं आहे. इथं तुम्हाला दाखवायचं आहे असं करून आणि सूची तयार करायची आहे. तर चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा प्रश्न चौथ्यातला बघूया. तर तुम्हाला इथं लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे आकृती, त्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत बघा. त्यातील पहिला, दुसरा, तिसरा.
आता प्रश्न 5वा आहे बघा, टिपा लिहा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. दुसरा बघा, स्थानमुक्त उद्योग. प्रश्न 6वा बघा, उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर बघता उत्तरे लिहिलेली आहेत. तर बघा खालील आकृती काढून नावं द्यायची आहेत तुम्हाला. पहिलं होतं त्रिकोणाकृती वस्ती आणि दुसरं प्राथमिक आर्थिक क्रिया. प्रश्न 7वा बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत तुम्हाला. 2च प्रश्न आहेत, त्यातील हा पहिला प्रश्न आणि हा पहिलाच प्रश्न आहे अजून. आणि बघा इथं दुसरा प्रश्न चालू झालेला आहे, त्याचं उत्तर आहे ही. बघा इथं दुसरा प्रश्न आहे, सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा. तर त्याचं हे उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असा हा इयत्ता 12वीचा भूगोल या विषयाचा आपण पूर्ण सोडवलेला पेपर बघितलेला आहे. आणि तुम्हाला आवडल्यास मात्र लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.